पोटी जशिले करा माया धरतीया पोटी जशिले करा माया धरतीया पोटी गुरुजी अन बाई माझा गुरु अन आई ग बाई आमचा गुरु अन आई ग गुरुजी अन बाई माझा गुरु अन आई ग जशी ज्योतिबा संग सावित्री माई व शाळा मराठी आजी शाळा मराठी व शाळा मराठी आजी शाळा मराठी व जशिले करा माया धरतीया पोटी जशिले करा माया धरतीया पोटी झगडाच्या भीती त्याला कौलारूचा छटा झगडाच्या भीती त्याला कौलारूचा छटा वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा वर्गामध्ये आमच्या झगडाच्या भीती त्याला कौलारूचा छटा वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा सरस्वती मायेचं आभार मानव विद्यावान आम्ही करा खरं जन मानव मराठी चला प्रार्थना झाली पहिली दुसरी तिसरी उत्सवमूर्तीला 2 मिनिटं. आज ते उत्सवमूर्ती आहेत, सत्कार मूर्ती आहेत. समोर बसलं त्यांनी उभं राहायचं आहे सर्वांनी. चला 1 मिनिट उभं राहायचं आहे मान्यवरांना. तिन्ही उत्सवमूर्ती समोर थांबतील. नाव आहे डॉक्टर नीलम पाटील, तदनंतर प्रदीपजी म्हात्रे. मी सत्कार मूर्तीला विनंती करेन की प्लीज आपण मुख्य अतिथी कक्षात विराजमान व्हायचं आहे. या कार्यक्रमातील प्रदीपजी म्हात्रे, तदनंतर सरपंच मॅडम, त्याचबरोबर डॉक्टर नीलम पाटील. उपस्थित पाहुण्यांमध्ये शाळा व्यवस्थेत ऊब दिली. मी माझी विद्यार्थी ज्यांनी वयाच्या 40शी गाठलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या जर आठवणी पटत असतील तर मनापासून सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्या आठवणींसाठी द्यायचा आहे. कार्यक्रमाला खरं तर सुरुवात करूया त्या ईश्वराच्या पूजनानं. आपली संस्कृती काय म्हणतोय? ईश्वराचं पूजन, आणि ते ईश्वराचं पूजन केलं जाईल या छान चिमुकल्या विद्यार्थी. सन्मान आपण इथे करूया. पाहुण्यांच्या स्वागतासाठी विनंती करतोय. आज अतिथी कक्षामध्ये विराजमान असणाऱ्या पाहुण्यांचा आदरपूर्वक स्वागत इथं केला जाणार आहे. माझे विद्यार्थ्यांनी तसं पाहता तयारीत राहत आहेत. आजच्या शाळेचे माजी शिक्षक आहेत आदरणीय ही सो म्हात्रे
परंतु शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमानं मुख्य अतिथी कक्षात बसलेले मी गायकवाड सरांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते या उत्सव मूर्तीमधून अगदी त्यांच्या बाजूला करून त्यांचा सन्मान हा विशेष असणार आहे. या विशेष उत्सव मूर्तीला आपण या ठिकाणी सन्मान करण्या अगोदर येणाऱ्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान आहे. स्वागत केलं जाईल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय माजी अध्यक्ष सन्माननीय शंकर शेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान गायकवाड गुरुजींना विनंती केली जाईल. प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते शंकर भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान सर्वांनी करायचा आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार मायेचा असेल प्रेमाचा असेल. सेवाकाल 38 वर्षाचा राहिला. विद्यादानाचं पवित्र काम ज्यांनी 38 वर्ष केलं त्या कालावधीसाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. संपूर्ण सेवा ही उरण तालुक्यात झाली आहे. फक्त सन 2005 ते 2009 अशी 4 वर्ष सेवा ही खालापूर तालुक्यात झाली. आजपर्यंत सर्व्हिस केलेल्या शाळा आहेत. पहिली काळाधोंडा आणि आता सेवा पूर्ती काळाधोंडा या शाळेतूनच करत आहेत. त्याच्यानंतर आवळे रायगड जिल्हा परिषद शेवे कोलीवाडा मोठी जो विशिष्ट आहेत त्याची प्रथम नेमणूक याच शाळेत आणि आता सेवानिवृत्ती सुद्धा याच शाळेतून होत आहे. खर तर हा शाळेच्या ग्रामस्थांच्या संमतीने आदर्श शिक्षक पुरस्काराची फाईल सुपूर्द करण्यात आली आणि त्याचबरोबर त्यांना आदर्श शिक्षक हाही पुरस्कार खरतर सन्मान प्राप्त झाला. पत्नी सौ प्रणिता प्रदीप म्हात्रे या समाज कार्यकर्त्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य आणि थेट जनतेतून सरपंच म्हणून निवडून आल्या. राजकीय प्रवास छान राहिला. त्यांचं नाव त्यांच्या गावाचा पायाभूत भौतिक सर्वांगीण विकास यांच्या माध्यमाने झाला. मुलगा तेजस प्रदीप म्हात्रे हा उच्च शिक्षक असून चांगल्या हुद्द्यावरती नोकरी सुरू आहे. वृषाली तेजस म्हात्रे ही सुद्धा एक उच्च शिक्षित आहे. असा हा आनंदाचा सुखाचा परिवार ज्यांच्या नशिबात आहे. आणि सरांना आवर्जून सांगेन हे सर्व विद्यार्थी सुद्धा तुमच्या परिवाराचाच एक हिस्सा आहे. अशी शाश्वती नव्हे तर अगदी मी सर्व माझे विद्यार्थ्यांच्या वतीने आश्वासन देतो आहे. या उत्सव मूर्तीला सन्मानित करण्यासाठी मी सर्व माझे विद्यार्थ्यांना आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रदीप म्हात्रे यांचे माझे अध्यक्ष शंकर भोईर आणि तदनंतर बंडा मॅडम तुम्ही समोर यायचं आहे आणि इतर सर्वांना विनंती करेन आता सेवा काळ संपतोय तर तुम्ही 2 मिनिटं उभं राहू शकताय. प्लीज सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देण्यासाठी उभं राहायचं आहे. आज साधायत समाजाची सामाजिक बांधिलकी जोपासताना 38 वर्षांचा प्रवास तुमचा सुखाचा राहिला. माझी विद्यार्थ्यांनी या चला सर्वांनी यायचं. चेतन मात्र यायचे जे माझे विद्यार्थी आहेत त्यांनी स्टेजवरती हा विशेष सन्मान असणार आहे आणि विशेष सन्मान आपण माझे विद्यार्थ्यांनी द्यायचा आहे. फक्त प्रेझेंट असणारे सर्व मान्यवर मंचावरती तसेच थांबतील.